सविस्तर विशेष पाहण्याआधी या क्षणाची मोठी बातमी अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट होणार आहे। महाविकास आघाडीमधील मतभेद तीव्र होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार आहे। सिल्वर ओकवर दोन्ही नेत्यांची ही भेट पार पडेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिग्री आणि अदानी प्रकरणी जेपीसीच्या मुद्द्यावरती शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरून विरोधकांच्या ऐक्याला तडा गेला, त्यामुळे ही भेट अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। तर थोड्याच वेळामध्ये ठाकरे पवार यांची भेट सिल्वर ओक या ठिकाणी पार पडेल। महाविकास आघाडीतील मतभेदांच्या पार्श्वभूमीवरती या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। सिल्वर ओकवर या दोघांची ही भेट होईल। उदय जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। उदय, महाविकास आघाडीतील मतभेदांच्या पार्श्वभूमीवरती होणारी ही दोन्ही दिग्गज नेत्यांची भेट अतिशय महत्त्वाची आहे। कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा होण्याची शक्यता? अगदी बरोबर आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिल्वर ओक येथे दाखल होत असल्याची माहिती मिळते। थोड्याच वेळात त्यांची भेट होणार आहे आणि भेट अत्यंत महत्त्वाची असल्याचे समजले जात आहे। कारण जेपीसीचा मुद्दा असेल, नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा मुद्दा असेल, त्याचबरोबर ईव्हीएम मिशनचा मुद्दा असेल, यावरनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काहीशी वेगळी भूमिका घेतलेली आहे। महाविकास आघाडीची एकत्र एकजूट अशी जी आहे ती अनेक मुद्द्यांवरती दिसून आलेली नाहीये। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत का असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। अनेक वक्तव्यांमुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काहीस वेगळ्या वाटा ज्या आहेत त्या निर्माण झाल्यात का असा देखील प्रश्न निर्माण झाला होता। विशेषतः अदानींच्या जेपीसी संदर्भात शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य जे आहे ते वक्तव्य महाविकास आघाडीला सुरुंग लावण्या इतपत महत्त्वाचं आणि मोठं आहे। त्यामुळेच ही महत्त्वाची भेट होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीचे निर्माते शिल्पकार आहेत आणि त्यामुळे त्यांची भेट उद्धव ठाकरे हे घेत आहेत। आणि या भेटीमध्ये नक्कीच जेपीसी असतील किंवा इतर जे महत्त्वाचे मुद्दे असतील, जे विरोधक सातत्यानं एक आक्रमकपणे लावून धरतात, त्या लावून धरणाऱ्या मुद्द्यांमध्येच आता महाविकास आघाडीमध्ये एकमत जे आहे ते असल्याचं दिसून येत नाहीये। त्यामुळे जर एकमत करायचं असेल तर एक वाक्यता असणं गरजेचं आहे। मात्र एक वाक्यता नसल्यामुळेच ही जी भेट आहे ती घेण्यात येत आहे। काय जेपीसीची चौकशी असेल, ईव्हीएम मशीन संदर्भातल्या काही गोष्टी असतील, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्री संदर्भातला जो विरोधी पक्ष सातत्याने आवाज उठवत आहे त्या संदर्भातले अनेक प्रश्न असतील, त्यामध्ये अनेकदा मतभेद जे आहेत ते दिसून आलेले आहेत। एक वाक्यता दिसून आली नाहीये। त्यामुळे खूप गोंधळाचं वातावरण जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये आहे आणि तेच गोंधळाचं वातावरण दिसू नये या दृष्टिकोनातून आता महाविकास आघाडीचे हे दोन मोठे आणि ज्येष्ठ नेते काय प्रयत्न करतात हे आता पाहावं लागेल। बरोबर आहे। महाविकास आघाडीचा निर्णय घेण्यासाठी किंवा त्या संदर्भात जे काही मतभेद आहेत ते मिटवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक होताना दिसेल। किती वाजता या बैठकीला सुरुवात होती आहे आणि दोन दिग्गज नेत्यांच्या सोबतीला इतर नेते देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत की केवळ दोन्ही नेत्यांमध्येच ही बैठक पार पडेल? उदय, आपल्याला माहिती दिली त्यानुसार फक्त या दोन मोठ्या नेत्यांमध्येच ही बैठक होत असल्याची माहिती मिळते आहे। सिल्वर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे गटाचे नेते त्यांच्यामध्ये ही महत्त्वाची भेट होणार आहे। यामध्ये काँग्रेसचे कोणीही नेते उपस्थित नसणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। सध्या जे काही मतमतांतर झालेलं आहे ते मनभेदांमध्ये होणार का हे आता पाहावं लागणार आहे। कारण महाविकास आघाडीमध्ये अनेक गोष्टींमुळे जे काही गोष्टी अनेक त्यांच्यामध्ये फिसकटल्या आहेत त्या पुन्हा जुळवण्याचा प्रयत्न जो आहे तो या बैठकीमध्ये होईल का असं देखील म्हटलं जात आहे। मात्र एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये कोणाचं एक वाक्यता जी आहे तिन्ही पक्षांमध्ये ती दिसून येत नाहीये। त्यामुळे खूप मोठं आव्हान जे आहे महाविकास आघाडीतली एकजूट जी आहे ती कायम ठेवण्यासाठी असणार आहे। महाविकास आघाडी ही एकंदरीत विस्कटीत होईल का असं देखील म्हटलं जात आहे। मात्र प्रत्यक्षात काय होतं हे पाहावं लागेल। या दोन्ही मोठ्या नेत्यांची भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। जे महत्त्वाचे मुद्दे संपूर्ण देश पातळीवरती सर्व विरोधी पक्ष उचलत आहेत, मात्र राष्ट्रवादीची भूमिका काहीशी त्यामुळे वेगळी पडताना दिसत आहे। त्यामुळे काहीशी महाविकास आघाडी जो प्रमुख विरोधी पक्ष आहे महाराष्ट्र राज्यातला तो काहीसा एक कमजोर जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच उदय, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल। उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर दाखल झाल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी आणि सर्व ताजे अपडेट्स न्यूज 18 लोकमतवर आपण यावेळेला पाहतोय। उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांदरम्यान ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडतीये सिल्वर ओकवर आणि आता उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत आणि ही महत्त्वपूर्ण बैठक अगदी काही क्षणात सिल्वर ओकवर पार पडताना दिसेल। यापूर्वीच अनेक बाबींवरती मतभेद असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। हेच मतभेद दूर करण्यासाठी ही भेट होत असल्याचं देखील सांगितलं जात आहे। महाविकास आघाडीतील या मतभेदांवरती हे दोन्ही नेते कशा प्रकारे तोडगा काढतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून आहे।
उदय जाधव यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. उदय, महाविकास आघाडीतील वादाचे मुद्दे याविषयी तर आपण बोललो, मात्र या क्षणाला खुद्द उद्धव ठाकरे हे सिल्वर ओक वर दाखल झालेले आहे. साधारण किती वेळ ही बैठक चालू शकते असं वाटतं? कारण प्रश्न महाविकास आघाडीच्या एकजुटतेचा आहे. उदय, अगदी बरोबर आहे. उद्धव ठाकरे हे सिल्वर ओक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. पुढच्या काही वेळातच तात्काळ बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते. मात्र बंद दाराची महत्वाची बैठक होणार आहे. त्या बैठकीला फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे उपस्थित असतील असं सांगण्यात येत आहे. सिल्वर ओक मध्ये ही खूप अत्यंत महत्वाची बैठक जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. महाविकास आघाडीमध्ये अनेक मतभेद जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. अनेक राष्ट्रीय विषय आहेत, त्याचबरोबर राज्यातले देखील अनेक विषय आहेत. त्या सर्व विषयांवरती राष्ट्रवादी काँग्रेसची एक वेगळी भूमिका जी आहे ती सातत्याने दिसून आलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद जे आहेत ते उघडपणे सगळ्यांच्या समोर आलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता आणि एक निष्ठता आणि एक मत असावं या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी एकजूट असणं अत्यंत गरजेचं आहे. तर जर का वेगवेगळे मतांतर दिसून आले तर महाविकास आघाडी ही एकत्रित नाही, एकजूट नाही, हा जो मेसेज आहे किंवा हा जो संपूर्ण संकेत आहे तो महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये जाईल आणि त्यामुळे महाविकास आघाडी एकसंध नाही हे दिसून येईल. आणि ती जर दिसून यायची असेल तर तिन्ही पक्षांमध्ये एक मत असणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या तरी तसं दिसत नाहीये. त्यामुळे या दोन्ही मोठ्या नेत्यांवरती, महाविकास आघाडीच्या या दोन्ही मोठ्या नेत्यांवरती खूप मोठी जबाबदारी आहे महाविकास आघाडी टिकवून ठेवण्याची. तर आता प्रत्यक्षात काय घडतं हे आता पाहावं लागेल. अत्यंत महत्वाची घडामोड आणि महत्वाचं बैठक जी आहे सिल्वर ओक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी होताना आपल्याला पाहायला मिळते. स्वतः खुद्द उद्धव ठाकरे त्यांच्या घरी बैठकीसाठी आलेले आहेत. निश्चितच जे राष्ट्रीय आणि राज्यातील महत्वाचे जे विषय आहेत, जेपीसीचा विषय असेल, पण उदय, पुन्हा एकदा कळीचा मुद्दा हाच आहे की आज काँग्रेसचा कुठलाही नेता या बैठकीला का नाहीये? मतभेद हे केवळ या दोन पक्षांमध्ये आहेत की प्रश्न महाविकास आघाडीचा आहे? त्यामुळे काँग्रेसतर्फे कुणीही या बैठकीला हजर नाहीये. उदय, याचं काही कारण असू शकतं? या बैठकीला काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला निमंत्रित मुळात केलं नसल्याचं देखील माहिती मिळते आहे. काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं देखील अंतर्गत काही मुद्द्यांवरती मतभेद आहेत. मात्र शिवसेना म्हणजे ठाकरे गट जो आहे त्यांच्याशी मात्र काँग्रेसची जवळीक जी आहे ती असल्याचे दिसून येत आहे. काही मतांमध्ये, काही प्रश्नांवरती किंवा काही गोष्टींमध्ये ह्या ठाकरे गट असतील काँग्रेस यांचं एकमत असल्याचे दिसून येत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने काहीशी वेगळी वाटचाल जी आहे ती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचमुळे जर महाविकास आघाडी जर टिकून ठेवायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट आणि त्याचबरोबर एकूणच काँग्रेस ह्या लोकांमध्ये, एकूण या तिन्ही पक्षांमध्ये एक वाक्यता असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आता हे दोन्ही नेते जे आहेत ते काय पाऊल उचलतात हे पाहावं लागणार आहे. जो महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे अदानींची जेपीसीचा मुद्दा आहे, त्याची चौकशी संदर्भाचा जो मुद्दा आहे त्यावरती शरद पवार यांनी जे मोठं वक्तव्य केलेलं आहे ते महाविकास आघाडी दुभंगण्यासाठी अत्यंत पुरेसं आहे असं काही राजकीय जे नेते आहेत ते सांगत आहेत. त्यामुळे आता नेमकं काय होतं हे पाहावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा विश्वासू पक्ष नाही असं देखील अनेक राजकीय नेते जे आहेत ते सांगतायत. त्यामुळे ठाकरे गट जो आहे तो आता कुठेतरी विश्वासाची दोरी जी आहे ती एकत्र घट्ट बांधण्यासाठी प्रयत्न करते का हे देखील पाहावं लागेल आता. बरं उदय, एका बाजूला शिवसेनेचा म्हणजेच उद्धव ठाकरे गटाचा आक्रमकपणा वाढल्याचं दिसून येतं, दुसरीकडे राष्ट्रवादी आपली वेगळी भूमिका मांडताना दिसतं. तर वज्रमूठ सभेच्या निमित्तानं नाना पटोलेंची अनुपस्थिती या मुद्द्यावरती देखील आज चर्चा होऊ शकते का? कारण आज काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं नाहीये. उदय, ठाकरे गट यांच्यामध्ये ही बैठक असल्याची माहिती मिळते. उदय, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो, मात्र यावेळेला आपल्या सोबत सचिनजी अहिर जोडले गेलेले आहेत. सचिनजी, महत्वपूर्ण बैठक पार पडताना दिसते. उद्धवजी जे आहेत ते आता सिल्वर ओक वर दाखल झालेले आहे. कुठल्या महत्वाच्या मुद्द्यांवरती आज आपली चर्चा झडतीये? आता हे मुद्दे ते त्यांना सर्व जग जाहीर बोलण्यासारखे नाहीये, परंतु एक गोष्ट नक्की आहे की आपण नेहमीच काहीतरी राजकीय ज्या गोष्टीत होत असतात त्यावेळी एकमेकांशी आपण भेट होत असतो आणि ही एक सदिच्छा भेट आहे. आणि आपण सर्वांनीच पाहिलं असेल की वजीरमूठचा जो मिळणारा जो एकदम अत्यंत चांगला प्रतिसाद आहे ते पुढे कशा प्रकारे आपल्याला अजून घेऊन जायचं आहे किंवा काय भूमिका घ्यायची या सर्व गोष्टीच्या वरती चर्चा सर्वसाधारणपणे पण सचिनजी, महाविकास आघाडीमध्ये वादाचे मुद्दे आहेत हे तर मान्य आहे? नाही, अजिबात नाहीये ना. वादाचा मुद्दा कुठच्या विषयावरती आहे? हे जे मीडिया ट्रायल चालली असेल तर ती गोष्ट निराळी, पण ज्यावेळी आम्ही एकत्र सर्वजण आम्ही काम करतोय एकत्रितीने, आता काल पण मुंबईची सभा यशस्वी करण्यासाठी सर्वजण एकत्रित आम्ही लोकांनी केलं. जे माजी पालकमंत्री असतील किंवा बाकीचे असतील ते सर्व सांगितलं. 14 तारखेला परत पुण्याला यशस्वी करण्यासाठी मी काल स्वतः पुण्याला
सर्व कार्यकर्त्यांबरोबर होतो. तर मला असं वाटत नाही असं काही मतभेदाचा विषय. पण मग सचिनजी, चर्चा सिल्वर यावेळी ओक वरती आज होत काँग्रेसचा कुठलाही नेता का आमंत्रित नाहीये? कुठे ते सिल्वर ओक वरती काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला आमंत्रित करण्यात आलं नाहीये या बैठकीला. नाही, पण हा ही काय विकास आघाडीची बैठक नाहीच आहे ना. तसं असेल तर अजून घटकाच्या पक्षांना पण बोलवता आलं असतं. ही सदिच्छा भेट आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींची आहे. हा, आता त्यात काय चर्चा झाली ते आता नेमकं तेच स्वतः सांगतील. हम्म. बरं, पण मग सचिनजी, येत्या काळामध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ जर आणखी घट्ट करायची असेल तर हे मतभेद मिटवणं अत्यंत गरजेचं आहे सचिनजी, वाटतं? नाही, मतभेद असेल तर मिटवणं गरजेचं आहे ना. पण एक गोष्ट नक्कीच होते की ज्यावेळी आपण काम करत असतो आणि तीन पक्ष ज्यावेळी एकत्रित रीतीने येत असतात त्यावेळी काही गोष्टी असेल तर ते बसून चर्चेतून मार्ग काढूनच पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचा एक भाग म्हणूनच आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की 16 तारखेला पण नागपूरमध्ये स्वतः नाना पटोलेंच्या पुढाकाराने आणि विशेषतः काँग्रेसचे तिकडे सुनील केदारजी असतील किंवा त्यांचे जे ज्येष्ठ असतील त्या सर्वांच्या पुढाकाराने ती सभा होते आणि तिकडे यशस्वी करण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनीच मिळून घेतलेली. बरं, पण सचिनजी, नाना पटोलेंची पहिल्याच वज्रमूठ सभेला असलेली अनुपस्थिती देखील चर्चेचा विषय ठरली होती. नाही, आपण बघा, एक व्यक्ती जर नसले आणि बाकी मी समजू शकतो की काँग्रेस पक्षाचा कुठचाच नेता नव्हता तर तुमच्या या म्हणण्याला काहीतरी अर्थ राहिला असता. परंतु प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये आहेत. प्रत्येकांचे आपापल्या तारखा काय अगोदर ठरलेले आहेत, पूर्वनियोजित ठरलेले आहेत. काही वैयक्तिक कारण असू शकतात, कोणी असू शकतं. आता काही सभेमध्ये पवारसाहेब स्वतः नव्हते, त्याचा अर्थ आपण असं घ्यायचं का पवारसाहेब का नव्हते? असंही होऊ शकत नाही. त्यांचे प्रतिनिधी म्हणून सर्व आहेत. उद्या समजा कुठच्या एका सभेला उद्धवजी पण असतील पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून जर संजय राऊतजी असतील, आदित्य साहेब असतील, ह्यांनी गेले तर तेही आपण ग्राह्य धरावं लागेल ना. कारण हा फेज जो आहे एक 2-3 महिन्याचा चालणार आहे. बरं, पण सचिनजी, मोदींच्या डिग्रीवरूनही सेना एनसीपी मध्ये मतभेद आहे असं वाटतं का? आणि ईव्हीएम वरून देखील संजय राऊत आणि शरद पवार यांच्यातले मतभेद? अनेक विषयावरती सर्व एकमतच होईल अशातला भाग नाही ना. मग जेसीपीचा मुद्दा असेल, पवारसाहेब काल त्यांनी सांगताना त्यांनी त्यांची वेगळी भूमिका घेतली. कदाचित ती भूमिका आमची वेगळी असू शकते. असं नाही की नाहीये. प्रत्येकांची ज्यावेळी पक्ष असतो त्याला एक भूमिका असते. पण ज्यावेळी आम्ही एकत्रित लोकांसमोर जाऊ त्यावेळी आमची सर्वांची भूमिका एकत्रित आणण्याचा प्रयत्न हे प्रत्येक पक्ष. बरं, नक्कीच सचिनजी, तुम्ही आमच्यासोबत अशाच प्रकारे राहा. तत्पूर्वी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड देखील जोडले गेलेले आहेत. जितेंद्र आव्हाडजी, सिल्वर ओक वरती कुठल्या महत्वाच्या मुद्द्यांवरती उद्धव ठाकरे आणि पवारांमध्ये ही चर्चा सुरू आहे? त्यांच्यामध्ये काय चर्चा सुरू आहे हे सांगण्या इतका काही मी मोठा नाही आणि तसं की मला माहिती नाही. पण साधारण राजकीय सल्ला मसलत जेव्हा खास करून आपण पक्ष एकत्र येत असतो तेव्हा कधी कधी खूप विचारांमध्ये तफावत असते, तणाव निर्माण होतो आणि तो बोलून समजून घेऊन बाजूला करायचा असतो. आणि त्याच्यात मला वाटतं की शरद पवार एवढा माहीर राजकीय नेता देशात नाहीये. त्यामुळे जर दोघांची भेटगाठ होत असेल ते महाराष्ट्रासाठी चांगलंच आहे, वाईट काय? बरोबर आहे. तेवढीच उत्सुकता प्रत्येकाच्या मनात आहे जितेंद्रजी. मग कुठल्या महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणं अपेक्षित आहे? ताणतणाव वाढलाय महाविकास आघाडीत असं तुम्ही टीव्ही वाले दाखवता. प्रत्येकाची आपापली भूमिका असते, काय त्याच्यात? राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका? अहो, 1947 साली कलकत्त्यामध्ये हिंदू महासंघ आणि हिंदू महासभा, मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांचं सरकार होतं. सरकार दोघं, एक पाकिस्तान मागत होता, एक हिंदुस्थान मागत होता. दोघं राज्य एकाच राज्यावरती राज्य करत होते एकत्र येऊन. नक्कीच जितेंद्रजी, देशाची परंपरा आहे. बरोबर आहे. या भेटी दरम्यान नेमकं काय होतं ते अवघा महाराष्ट्र पाहिलंच. त्यावरही आपली प्रतिक्रिया घेऊयात. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. धन्यवाद सचिनजी, आपण न्यूज 18 लोकमत बरोबर बोललात त्यासाठी. तर महाविकास आघाडीतील वादाचे मुद्दे आणि त्या संदर्भात होणारी ही महत्त्वपूर्ण बैठक, या बैठकीवरती न्यूज 18 लोकमतचं देखील अशाच प्रकारे लक्ष असणार आहे. मात्र अगदी काही क्षणांपूर्वी यावेळेला उद्धव ठाकरे हे सिल्वर ओक वर दाखल झालेले आहे आणि या बैठकीला सुरुवात होतीये. या बैठकीचे महत्त्वाचे मुद्दे काय? महाविकास आघाडीतील जर काही वादाचे मुद्दे असतील तर यावरती हे दोन्ही नेते कशा प्रकारे तोडगा काढतात याकडे देखील न्यूज 18 लोकमतचं लक्ष असेल. याचे सगळे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पाहायला मिळतील.
आणि आता पाहूयात सविस्तर विशेष. राष्ट्रवादी काँग्रेसला आता पक्षाचं चिन्ह वाचवण्याची लढाई लढावी लागणार आहे. पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्यानंतर आता घड्याळ वाचवण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर आलेली आहे. पाहूयात त्याविषयीचा आमचा हा रिपोर्ट. राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यावर असलेलं हे घड्याळाचं चिन्ह मागील 2 दशकांहून जास्त काळापासून मतदारांच्या परिचयाचं झालंय. घड्याळातील 10:10 ही वेळ दाखवणारे 2 पाय आणि गजराची कळ असलेल्या या चिन्हावर अनेक निवडणुका लढवून राष्ट्रवादी काँग्रेसनं यश मिळवलं. मात्र आता पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्यानं पक्षाचं चिन्हही जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण चिन्हाला धोका निर्माण होणार नाही, किमान महाराष्ट्रात तरी चिन्ह कायम राहील असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलाय. मला वाटत नाही की हा पक्षासाठी सेटबॅक आहे, कारण घड्याळी चिन्हावरचा महाराष्ट्रापुरता आमचा हक्क काही गेलेला नाही. ते घड्याळ चिन्ह राहणार आहे आणि मला वाटतं की पुढच्या 4-6 महिन्यात हा दर्जा पुन्हा प्राप्त होईल असं मला विश्वास आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरही परिणाम होणार आहे. कारण राजकीय पक्षांचं चिन्ह राखीव असतं. त्यांच्या चिन्हाचा वापर देशभरात कुणीही करू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्यानं घड्याळ चिन्ह इतर राज्यात इतर कुणालाही मिळू शकतं. याशिवाय इतर राज्यांमध्ये निवडणूक लढवायची असल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला वेगवेगळी चिन्ह घ्यावी लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय दर्जा असलेल्या पक्षांना निवडणुकीच्या काळात सरकारी माध्यमांवर त्यांची भूमिका मांडण्याची संधी मिळते. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय दर्जा राहिला नसल्यानं या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी टोले लगावलेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अपेक्षित मतं मिळवली नसतील, नियमांचं पालन केलं नसेल तर कारवाई होते, याकडेही सत्ताधाऱ्यांनी लक्ष वेधलं. तसे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष हा महाराष्ट्राची कधी 100च्या वर गेला नाही आहे. 100 विधानसभेच्या वर काही निवडून आले नाही आहे. आणि मतदाराची टक्केवारी जर निवडणूक आयोगाच्या नियमात बसली नसेल तर मला वाटतं राष्ट्रपती त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा जे काही राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता गेली, पुन्हा त्यांना प्रयत्न करावे लागतील, पुन्हा त्यांना मतदान मिळवावं लागेल. लोकसभेच्या निवडणुका अवघ्या 1 वर्षावर आलेली असताना पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठाच धक्का बसलाय. त्यातच आता पक्षाचं चिन्ह जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानं पक्षासमोर पुन्हा नवी ओळख निर्माण करण्याचं आव्हान निर्माण झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. बाबरी मशीद पाडण्यात शिवसैनिकांचा सहभाग नसल्याचा दावा मंत्री चंद्रकांत पाटलांनी केल्यामुळे नवाच राजकीय वाद पेटला. एकीकडे उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल तर केलाच, शिवाय सत्ताधाऱ्यांमधील सुंदोपसुंदी पाहायला मिळाली. वाढता वाद पाहता चंद्रकांत पाटलांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केला. राम भक्त जिंदाबाद और जोर से बोलिए भगवान श्री राम की. ये जो रथ है लोक रथ है, जनता का रथ है. बाबरी मस्जिद गिराने दी गई है, इसके नीचे हमारा जो टेम्पल था, मंदिर था राम का, वो हमने ऊपर लाया. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम के मंदिर का नवनिर्माण. 90च्या दशकात राम जन्मभूमी आंदोलन शिगेला पोहोचलं होतं. भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखाली रथयात्रा काढण्यात आली होती. बोलो श्री लालकृष्ण अडवाणी जी की. LK अडवाणी जिंदाबाद. अयोध्येत राम जन्मभूमीवर जाऊन कारसेवा करणं हा त्या रथयात्रेत मागचा मुख्य उद्देश होता. और जिसने मन में संकल्प किया हुआ है कि 30 अक्टूबर को वहां पर पहुंच करके कार सेवा करेंगे और मंदिर वहीं बनाएंगे. खरं तर त्याला आता 3 दशकाहून अधिक काळ उलटून गेलाय. या काळात केवळ अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा निकाली निघाला असं नाही, तर
पुढच्या वर्षी राम मंदिराचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. राम जन्मभूमीचा प्रश्न सुटला असला तरी यावरून राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पाडण्यात शिवसेनेचा सहभाग नसल्याचा दावा केल्यानं या वादाला तोंड फुटलं. मात्र आपल्या वक्तव्यामुळे वाद पेटल्याचं लक्षात येताच चंद्रकांत पाटलांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केलं. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचं काम हे आज पहिल्यांदा झालं, नेहमी होतं. आणि काळाच्या ओघामध्ये म्हणजे मुळात ती मुलाखत जे कुठलाही हेतू, राजकीय हेतू मनात न ठेवता बघतात त्यांना तर त्याच्यात काही चुकीचं वाटत नाही. राजकीय हेतू ठेवणारे सुद्धा काही काळ त्याची कॉन्ट्रोवर्सी निर्माण करतात, मग ती कॉन्ट्रोवर्सी फार चालली नाही की तो विषय संपतो. आणि त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये मी म्हटलेल्याचा धचा मा करणं हे खूप चाललेलं आहे. पण मला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा अवमान मी केला हा आरोप मी सहन करणार नाही. चंद्रकांत पाटलांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला खरा, पण तोपर्यंत धनुष्यातून बाण सुटला होता. त्या वाग्बाणामुळे स्वतःचा आणि मित्रपक्षही घायाळ झाला होता. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे ठाकरे पक्षाला भाजप आणि शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेवर टीका करण्याची आयती संधी मिळाली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली. यावेळेला बाबरी पाडली तेव्हा हे सगळे उंदीरच बिळामध्ये लपले होते. एकही बाहेर यायला तयार नव्हता. पण भारतीय जनता पक्ष किंवा भरकटलेला जनता पक्ष जो बाळासाहेबांचा अपमान करतोय त्यांच्यासोबत तुम्ही किती दिवस त्यांचे तळवे चाटत राहणार आहात हे तुम्ही पहिले सांगा आणि नंतर मग बाळासाहेबांचे नाव आणि मग फोटो लावा. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे आपणच खरे वारसदार असल्याचा दावा शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून केला जातोय. मात्र बाबरी आंदोलनातील शिवसेनेच्या भूमिकेविषयी चंद्रकांत पाटलांनी सवाल उपस्थित केल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळे शिवसेना काहीशी बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालंय. मी चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी बोललो. त्यांचं म्हणणं होतं की त्यावेळेस हे आताचे माजी मुख्यमंत्री आणि बोलणारे जे त्यांचं नाव तुम्ही घेतलं ते कुठं होते. बाळासाहेबांच्या बद्दल त्यांची भूमिका स्पष्ट आहे. चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्यावर शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेनं आपली असहमती दर्शवत त्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. भाजपाचे चंद्रकांत दादा हे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. परंतु ज्येष्ठ सहकारी जरी असले तरी काल त्यांनी जे विधान केलेलं आहे त्याच्याशी आम्ही कुणी सहमत नाही. वंदनीय बाळासाहेब हे बाबरी मशिदीच्या वेळी नव्हते हे सांगणं उचित नाही. जर वंदनीय बाळासाहेब ठाकरे नसते तर दंगल देखील आटोक्यामध्ये आली नसती आणि बाबरी मशीद देखील पडली नसती. हा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्यामुळे सत्ताधारी भाजपही खिंडीत अडकल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच भाजपनं या प्रकरणी कानावर हात ठेवलेत. शिवसेना किंवा शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हते असं म्हणणं काही योग्य होणार नाही. स्वर्गीय हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीही मोठी भूमिका ही राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये होती. त्यामुळे चंद्रकांत दादांचं ते व्यक्तिगत मत असेल पण पक्षाचं मत असं नाही आहे. बाबरी प्रकरणावरून एकीकडे सत्ताधारी आणि ठाकरेंच्या पक्षात वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला गेला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील अडचणीत सापडल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्यामुळेच चंद्रकांत पाटलांना त्या वक्तव्यावर घुमजाव करण्याची वेळ आली. मात्र चंद्रकांत पाटलांची यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारची राजकीय कोंडी झाल्याचं अनेकदा बघायला मिळालंय. अक्षरशः मनावर दगड ठेवून आपण सगळ्यांनी आणि प्रामुख्याने माननीय देवेंद्रजींनी आपल्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय केला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. घरातल्या परिस्थितीमुळे त्यांचा एक्झिस्टन्स कमी झाला, त्यामुळे सर्वेत ते मागे आले. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचं काम हे आज पहिल्यांदा झालं, नेहमी होतं. राम जन्मभूमी आंदोलनातील शिवसेनेच्या भूमिकेविषयी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद पेटलाय. सत्ताधारी विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा राजकीय सामना रंगलाय. त्यामुळेच चंद्रकांत पाटलांवर अखेर घुमजाव करण्याची वेळ आली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचं काम हे आज पहिल्यांदा झालं, नेहमी होतं. आणि काळाच्या ओघामध्ये म्हणजे मुळात ती मुलाखत जे
कुठलाही हेतू राजकीय हेतू मनात न ठेवता बघतात त्यांना तर त्याच्यात काहीच चुकीचं वाटत नाही. राजकीय हेतू ठेवणारे सुद्धा काही काळ त्याची कॉन्ट्रोवर्सी निर्माण करतात, मग ती कॉन्ट्रोवर्सी फार चालली नाही की तो विषय संपतो. आणि त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये मी म्हटलेल्याचा धचा मा करणं हे खूप चाललेलं आहे. पण मला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा अवमान मी केला हा आरोप मी सहन करणार नाही. पण आपल्याच वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची चंद्रकांत पाटलांची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांना अशाच प्रकारे आपल्या वक्तव्यावरती सारवासारव करावी लागली होती. राज्यात सत्तांतरानंतर भाजपनं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा जाहीर केला होता. खरं तर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील अशी चंद्रकांत पाटलांसह सर्व भाजप कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं शिंदेंना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देऊन सगळ्यांना चकित केलं. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पक्ष कार्यकर्त्यांसमोर आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली. अक्षरशः मनावर दगड ठेवून आपण सगळ्यांनी आणि प्रामुख्याने माननीय देवेंद्रजींनी आपल्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय केला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते. दुःख झालं आपल्याला, परंतु ते दुःख पचवून आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा आनंदाने हा सगळा गाडा चालवण्यासाठी पुढे गेलो. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावरून बराच गदारोळ झाला होता. मुख्यमंत्री पदावरून सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. तर चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्यावर सारवासारव करताना भाजपची बरीच तारांबळ झाली होती. नुकतीच पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीत भाजपनं उमेदवारीत स्वर्गीय मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांना डावललं. टिळक कुटुंबाचा मतदारांशी संपर्क तुटल्यानं कुणाल आणि शैलेश टिळकांना उमेदवारी नाकारल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. त्यांचे पतिराज आणि त्यांचा मुलगा दोघांनाही त्यांच्या सेवेत इतका वेळ द्यावा लागला की त्यांचा एक्झिस्टन्स ही पॉलिटिकली सोशली कमी झाला होता. त्यामुळे म्हणजे मुक्ताताई चांगल्या ॲक्टिव्हिस्ट होत्या म्हणून त्या महापौरी झाल्या, मुक्ताताई चांगल्या ॲक्टिव्हिस्ट म्हणून आमदारी झाल्या, त्यांचे मिस्टरही खूप ॲक्टिव्ह, त्यांचा मुलगा तर आमचा पदाधिकारी. पण घरातल्या परिस्थितीमुळे त्यांचा एक्झिस्टन्स कमी झाला, त्यामुळे सर्वेत ते मागे आले. चंद्रकांत पाटलांनी केलेल्या या वक्तव्यावर मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. मुक्ता टिळक यांच्या पुण्यातील कामाला दुर्लक्षित करणं अयोग्य असल्याचं कुणाल टिळक यांनी म्हटलं होतं. तसंच गेल्या 50 वर्षात टिळक कुटुंबानं पुण्यात केलेलं काम मतदार 2 महिन्यात कसं विसरतील असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी त्यावर सारवासारव केली होती. आता बाबरीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा त्यांच्यावर तशी वेळ आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चंद्रकांत पाटलांनी बाबरीवरून शिवसेनेला डिवचलं खरं, पण त्यामुळे सत्ताधारी भाजप शिवसेनेची कोंडी झाली आहे. तर ठाकरेंच्या पक्षाला टीका करण्याची आयतीच संधी मिळाली. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी मुघलांचा इतिहास वगळण्याच्या निर्णयावर सुद्धा टीकास्त्र केलं. बाबरीच्या मुद्द्यावरून दोन्ही शिवसेनेत राजकारण चांगलंच तापलंय. उद्धव ठाकरेंनी भाजपसह शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेवरही जोरदार तोफ डागली आहे. तसंच मुघलांचा इतिहास वगळण्यावरूनही ठाकरेंनी भाजपला टोला लगावलाय. हे मोगलांचा इतिहास पुसता पुसता हा आपल्या सगळ्यांचा म्हणजे हिंदूंचा सुद्धा इतिहास पुसायला निघाल की काय. ज्यांच्याकडे शौर्य नसतं त्यांना शौर्य करण्याची वेळ येते आणि म्हणून भारतीय जनता पक्ष ह्याच्याकडे कधीही शौर्य नव्हतं. बाबरी पाडल्यानंतर सुद्धा मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या दंगली झाल्या तेव्हा शिवसेना सत्तेवर नव्हती. जी मुंबई वाचवली ती शिवसैनिकांनी आणि शिवसेना प्रमुखांनी 72 शिवसैनिकांनी वाचवली. नुकतंच उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं 12वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर NCERT अर्थात नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगनं आपल्या 12वीच्या पुस्तकातून मुघलांच्या इतिहासावर आधारित धडे काढून टाकले. यावरून बरेच आरोप प्रत्यारोप झाले. भाजप मुघलांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. आता बाबरीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी हाच धागा पकडून भाजपवर टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरेंचं
हिंदू माणसांवरचं ऋण हे कोणी पुसूच शकत. मुद्दा चाललाय तो अयोध्येतल्या 1993 सालच्या बाबरी ढाचा पाडण्याच्या वेळेला शिवसैनिक होते की नव्हते, तर ते शिवसेना म्हणून नव्हते, तर सगळे हिंदू म्हणून होते. बाबरी पतनाला 3 दशकांहून अधिक काळ लोटलाय, मात्र त्यावरून आजही राजकारण सुरू आहे. बाबरी मशीद पाडण्यावरून भाजप आणि ठाकरेंच्या पक्षात राजकीय कलगीतुरा रंगलाय. चंद्रकांत पाटलांनी याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र बुमरँग झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांकडून सारवासारव करण्याचाही प्रयत्न झाला आणि विरोधकांच्या हाती आयता मुद्दा मिळाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातलं सर्वोच्च पद मिळवावं ही प्रत्येकाची इच्छा असते. हेच सूत्र राजकारणाला सुद्धा लागू पडतं. प्रत्येक नेत्याची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असतेच, मात्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बातच काही और आहे. त्यांच्या मुख्यमंत्री पदाविषयी सुरू असलेली चर्चा त्यांना बदनामीचं षडयंत्र वाटतंय. वृत्तपत्रात छापून आलेली ही बातमी नगर जिल्ह्यात प्रचंड व्हायरल झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेला रामराम ठोकणार आहेत आणि विखे पाटलांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार असल्याची शक्यता या बातमीत वर्तवण्यात आली आहे. नगरमध्ये छापून आलेल्या या बातमीची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या बातमीत सुप्रीम कोर्टाचा निकाल 16 आमदारांच्या विरोधात जाणार असून एकनाथ शिंदेंचं पद जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री पद विखे पाटील यांना मिळणार असल्याचा धमाकाही या बातमीत करण्यात आलाय. अशी बातमी वाचल्यावर कोणत्याही मंत्र्याला आनंदच झाला असता, मात्र विखे पाटलांना यात बदनामीचा डाव दिसला. कोणीतरी याच्यामध्ये बदनामीचं षडयंत्र तयार करते. अशा कुठल्याही बातम्या, अशा कुठल्या वावड्या पसरवण्याचं काम जी मंडळी करतायत, वाटतं काही याच्यामध्ये केवळ आणि केवळ फक्त माझी बदनामी व्हावी हा त्याच्या पाठीमागचा प्रयत्न आहे. शेवटी असं की राज्याला एक सक्षम नेतृत्व माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या रूपानं आहे, उपमुख्यमंत्री माननीय आमचे नेते देवेंद्रजी आहे, आणि शेवटी या राज्याचा निर्णय जो झालेला आहे तो आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या स्तरावर झालेला आहे. याच्यात कुठेही वेगळी विसंगती किंवा अन्य चर्चा काय असण्याचं कारण नाही आहे. राज्यातली जातीय समीकरणं साधण्यासाठी मुख्यमंत्री पद आणि मराठा समाजातील नेता अशी सांगड घातली जाते. या समीकरणात राधाकृष्ण विखे पाटील फिट बसतात. मात्र मुख्यमंत्री पदाच्या बातमीपासून विखे पाटील यांनीच 4 हात दूर राहणं पसंत केलं. यावरून विरोधकांनी टीका करण्याची संधी मुळीच दवडली नाही. कोणी आलं तरी एक लक्षात घ्या, जसा कांदा नासलाय ना तसा गद्दारींनी नासलेलाही सरकार आहे. ते गद्दारींनी नासलेल्या सरकारमध्ये कुणी आलं तरी असंवेदना ही कारभारच ते करणार. राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील नेहमीच मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत असायचे. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाची शक्यता वृत्तपत्रात आणि सोशल मीडियात सुरू झाली आहे. विखे पाटील यांना हा बदनामीचा डाव वाटत असला तरी मन में लड्डू फुटा अशीच त्यांची स्थिती झाली असेल यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. रविवारी झालेल्या गारपिटीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील शेतीचं मोठं नुकसान झालं आणि मग विखे पाटलांनी शेतीच्या नुकसानीचा पाहणी दौरा सुद्धा आखला. मात्र विखेंच्या दौऱ्यापूर्वीच थोरात शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर गेले. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात या दोन नेत्यांमध्ये पाहणीवरून जणू चढाओढ रंगली होती. रविवारी झालेल्या गारपिटीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालं. निमगाव, सावरचोळ आणि पेमगिरी परिसरामध्ये काढणीला आलेलं पीक मातीमोल झालंय.
या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मंगळवारी दुपारी 2 वाजता पोहोचणार होते. मात्र त्यापूर्वीच संगमनेरचे आमदार आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचत शेतकऱ्यांशी संवाद साधला. अयोध्येला गेले, रामाचं दर्शन घेतलं. खरा राम तर इकडेच असणार या शेतकऱ्यामध्ये. राम सुद्धा अयोध्येत कसा थांबल असे शेतकरी अडचणीत असताना. चला आज फिरतायत म्हणतायत, अपेक्षा आहे की उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असा काही निर्णय घेतील की ज्यातून शेतकरी कमीत कमी त्याचं जे बँकेचं कर्ज आहे ते तरी त्याला भरता आलं पाहिजे, इतकी तर भरपाई त्याला दिली पाहिजे. बाळासाहेब थोरात पेमगिरीतील शेतीची पाहणी करत असतानाच 2 वाजण्याच्या सुमाराला विखे पाटील निमगावमध्ये पाहणीसाठी पोहोचले. अहमदनगर जिल्ह्यातील विखे आणि थोरातांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. तसंच या आजी माजी महसूल मंत्र्यांमध्ये कायमच राजकीय संघर्ष राहिलाय. विखे पाटील काँग्रेसमध्ये असतानाही या दोघांमधील शहाचं राजकारण जिल्ह्यानं पाहिलंय. विखे भाजपत गेल्यानंतर या राजकीय संघर्षाला आणखी धार आली आहे. आता अवकाळी पावसावरूनही या 2 नेत्यांमध्ये वाद रंगल्याचं पाहायला मिळालं. अयोध्याच्या रामाला मी हे सगळं घातलं की ही इडापिडा टळो आणि या शेतकऱ्यावरचं एक कायमस्वरूपी संकट टळो, आणि प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद घेऊनच आम्ही त्या इकडे गारपीट झाली. आम्ही लगेच येऊन ताबडतोब कामाला सुरुवात केली. आता ज्यांच्यामध्ये राम शिल्लक राहिला नाही, त्यामुळे त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल मी फार महत्वाचं काही मला आवश्यकता नाही वाटत. खरं तर राधाकृष्ण विखे पाटील यांचा शासकीय दौरा सोमवारी निश्चित झाला होता. त्यानुसार दुपारी 2 वाजेपासून संगमनेर तालुक्यातील निमगाव, सावरचोळ आणि पेमगिरी गावासह इतर ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी ते करणार होते. मात्र विखेंच्या दौऱ्यापूर्वीच दुपारी 12 वाजता बाळासाहेब थोरातांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत विखेंना शह दिला. एकीकडे विखे थोरातांमध्ये राजकारण रंगलेलं होतं, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या नजरा सरकारच्या मदतीकडे लागल्यात. आजी माजी महसूल मंत्री आज तुमच्याकडे पाहणीसाठी पोहोचले होते, काय अपेक्षा? हो, माजी महसूल मंत्री पण येऊन गेले, चालू मंत्री पण येऊन गेले. आमची अपेक्षा एक आहे, पाहणी करण्यापेक्षा शेतकऱ्याला काय देणार तुम्ही, हे महत्वाचं आहे. तुम्ही येता जाता आश्वासन देता. माजी मंत्री असतील, राधाकृष्ण विखे साहेब असतील, यांनी आम्हाला तातडीनं मदत करावं. अस्मानी संकटामुळे आज शेतकरी हवालदिल झालाय. हातात तोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालंय. बळीराजाला सरकारी मदतीची आस आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पाहणीवरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. या स्पेशल रिपोर्टसह या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.